सो हे सगळं करत असताना ती संवेदनशीलता जपणं ही प्रत्येकाला जमेल अशी गोष्ट नसते, पण तुम्ही फार छान पद्धतीने ती जपता. तर त्याबद्दल आम्हाला सांगा आणि त्याचा तुम्ही पॉलिटिक्समध्ये कसा वापर करून घेता? हा जो अनाथ आरक्षणाचा विषय आहे, खरं म्हणजे अ, आमचे मित्र आहेत श्रीकांत भारतीय, हे अनाथांच्या क्षेत्रात खूप चांगलं काम करतात. ते आणि त्यांच्या पत्नी हे खूप चांगलं काम करतात. आणि मागच्या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी एक गोष्ट त्यांनी माझ्या लक्षात आणून दिली, की विशेषतः जी अनाथ मुलं ही अनाथालयात राहतात, त्यातल्या अनेकांना जातच नाहीये. कारण ते कोणाची मुलं आहेत हे माहितीच नाहीये. त्यामुळे त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांना कुठल्या आरक्षणाचा फायदा मिळू शकत नाही. त्यामुळे सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये ते मागे राहून जातात. आणि मग याचा खूप आम्ही अभ्यास केला, तर आमच्या असं लक्षात आलं, की आपल्याला या अनाथ मुलांकरता 1% आरक्षण ठेवलं पाहिजे. या आरक्षणामध्ये ज्यांना जात माहिती आहे त्यांना त्यांच्या जातीत आरक्षण मिळालं पाहिजे. ज्यांना माहिती नाही त्यांना 1% ओपनमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे किंवा वेगळ्या पद्धतीने त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. अशा पद्धतीनं 1% आरक्षण देण्याचं आम्ही काम केलं. आणि मला अतिशय आनंद आहे, 800 मुलं म्हणजे मुलं आणि मुली अनाथ आश्रमात राहणारी किंवा काही अनाथ आश्रमाच्या बाहेरची ही या 1% आरक्षणामुळे महाराष्ट्र शासनामध्ये नोकरीला लागली. मला असं वाटतं की यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट काय असू शकते, की ज्यांच्या जीवनामध्ये समोर अंधार होता, एक निर्णय, मला असं वाटतं की डेमोक्रेसीचा, लोकशाहीची ताकद बघा, एक निर्णय कित्येक लोकांचं आयुष्य बदलून टाकतो. आणि तसं आयुष्य आपण बदलू शकलो. आणि राजकारणामध्ये अनेक वेळा त्याच त्या गोष्टी कराव्या लागतात. खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. अनेक वेळा लोकांच्या शिव्या देखील खाव्या लागतात. आणि यामुळे खूपदा कोडगेपणा येण्याची शक्यता असते. पण मला असं वाटतं की राजकारणामध्ये संवेदना ही खूप महत्वाची आहे. संवेदनहीन व्यक्ती हा कदाचित निवडणुका जिंकू शकतो, पण तो उत्तम नेता नाही होऊ शकत. उत्तम नेता जो असतो त्याला संवेदनाही असलीच पाहिजे. आणि संवेदनाच तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्यांना जन्म देते. संवेदनाच तुमच्या डोक्याला काहीतरी नवीन करण्याची कल्पना देते. आणि म्हणून मला असं वाटतं की संवेदना असली पाहिजे. आणि निश्चितपणे काही प्रमाणात ही संवेदना मी जपलेली आहे आणि पुढेही जपणार आहे.